कुठे इकडे तिकडे भांडे घासण्यापेक्षा मराठवाड्यात तेच असल्यामुळे ती बाई इकडे आली आळंदीला. एका चांगल्या माणसाच्या घरी भांडी घासते ती, आपल्या मुलाची उपजीविका करते. जे गावाचे संस्कार वाईट लागण्यापेक्षा आळंदीला राहावं म्हणून त्या आईनी आपल्या मुलाला आणलं महाराज. दिवसभर भांडी घासायची ती बाई. आणि ज्ञानोबरांच्या मंदिरामध्ये आजान वृक्ष आहे, आजान वृक्ष. ज्ञानोबरांची समाधी आहे. ती समाधीचं दर्शन सगळ्यांना व्हावं म्हणून निवृत्तीनाथांनी वाळलेली काडी खवली आणि त्या काडीला पालवी फुटली. त्या झाडाचं नाव आजान वृक्ष आहे. आजान वृक्षाची पाने जाण, जो भक्षुन करील अनुष्ठान, तया होय साध्य ज्ञान, येत संशय नाही. आत्मरंचा अभंग आहे. आजान वृक्षाची जी पानं आहेत ना, पारायण करताना ती पानं खाली पडली का ती खायची आणि इंद्रायणीचं पाणी प्यायचं आणि 108 ज्ञानेश्वरीची पारायण करायची. ज्ञानेश्वरी कंठस्थ होते. आमचा अनुभव येतो. तसं त्या बाईचा 9 वर्षाचा सोम नावाचा मुलगा आहे. 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी त्या बाळाची मुखोद्गती. 9000. मारुती बाबांनी डॉक्टर बाबांनी त्याची परीक्षा घेतली. परीक्षा घेऊन त्या बाजूला मुलाला असं बाजूला केलं, त्याच्या आईला समोर घेतलं. त्या आईला विचारलं, अहो हे आश्चर्यच आहे, 9 वर्षाच्या मुलाची ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे, याच्याकरता तुम्ही काय केलं? ती म्हणाली, बाबा काहीच केलं नाही मी. दिवसभर मला थोडस काम असायचं. मी 2-4 घरची भांडी होती, पण मी ज्या वेळेला माझं बाळ पोटात आलं, गरोदर राहिले, त्यावेळेला फक्त 2-4 कामं सोडून दिली, एकच काम धरलं. आणि दिवसभर काम झालं की आजान वृक्षाच्या झाडाखाली येऊन पारायण करायचे. ज्या दिवशी माझं बाळ गर्भात आलं त्या दिवसापासून मी नित्य नियमाने ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. 108. त्या पारायणाचे संस्कार माझ्या गर्भावर झाले आणि पोटातून आलेले जे हे बाळ आहे माझा सोम, तो ज्ञानेश्वरी आपोआप कंठस्थ करू लागला. त्याची पाठच झाली ती पारायणाची.